आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी P3 भाई शक्ति से काम बने जो परमजी और डॉक्टर जीत की बात माने। तर आपण सर्वांचा हा क्लास मंगळवारचा ह्या क्लासमध्ये जे असतो मराठी भाषामध्ये त्याच्यामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। तर जेही हा क्लास अटेंड करणार त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार, घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढणार, जेही त्यांची मोठी इच्छा आहे ते लवकरात लवकर पूर्ण होणार आणि टेन्शन डिप्रेशन दूर होणार, जीवन आनंदित राहणार। तर इथे उपस्थित जेही व्यक्ती आहे आणि जेही ऑनलाईन बघत आहेत त्या सर्वांचं ह्या क्लासमध्ये स्वागत आहे। काहीही क्वेश्चन असेल, प्रॉब्लेम असेल किंवा काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही ह्या क्लास संपल्यानंतर विचारू शकता। तर माझं नाव आहे कविता महाजन। मागच्या 21 वर्षापासून P3 भाई शक्तीचा लाभ घेत आहे आणि माझी हजारो इच्छा परमजीच्या कृपाने पूर्ण झालेली आहे। तर P3 भाई म्हणजे एक अशी शक्ती की जे तुमची माझी पूर्ण विश्वाच्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण करू शकते, ती एक शक्ती। तर ह्या क्लासमध्ये जेही व्यक्ती लक्ष देऊन जेही तुम्हाला शिकवण्यात येत आहे तर जे शिकून घेतील आणि त्याचा प्रयोग करतील तर त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होणार। तर P3 भाईच्या प्रणेता आहे परमजी। तर परमजी साकार पण आहे आणि निराकार पण आहे। तर साकार परमजी म्हणजे तर ज्यांनी आपल्यासाठी हे शरीर धारण केलं काहीतरी दिसण्यासाठी, ह्या नजीवी डोळे आहेत त्याच्यासाठी दिसण्यासाठी जे आकार त्यांनी घेतलं ते साकार स्वरूप। पण साकार स्वरूप लिमिटेड एडिशन आहे, परमजी तर अनलिमिटेड आहे। तर निराकार स्वरूप म्हणजे जिथेही डोळे बंद केले जेही आपल्याला दिसतं किंवा नाही दिसत आहे, जेही भावना इमोशन जे आहे ते सगळं परमजी आहे। तर हे असे जे आपले परमजी आहे तर ते आपले ते आहे निराकार परमजी आणि त्याच्यामध्ये त्याच निराकार परमजीमध्ये खूप शक्ती आहे। तर ज्याही व्यक्तींना परमजीच्या साकार स्वरूपाचे दर्शन करायचे आहे तर त्यांना 10 पेक्षा जास्त इच्छा पूर्ण करायची आहे। तर कशी? तर हेच निराकार शक्ती P3 भाई शक्ती ह्याचा अनुभव करून 10 इच्छा तुम्ही पूर्ण करायची आहे, त्यानंतरच तुम्ही परमजीच्या साकार स्वरूप बघू शकतात आणि त्याचे दर्शन करू शकतात। तर त्याआधी आपण ह्या क्लासमध्ये परमजीच्या निराकार स्वरूप म्हणजे जे परमजीची शक्ती ह्याचं मनापूर्वक मानसिक पूजन करूया, त्वमेव माताचा श्लोक बोलून। तर भावपूर्वक आपण सगळे बोलूया, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। बोला, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ। परमजी, मंगळवारच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या। P3 भाई शक्तीचा लाभ घेऊ आणि आयुष्यामध्ये पुढे जाऊ असं करा। मला जीवनात सफलता द्या। तर हे केलं आपण परमजीच्या मानसिक पूजन, जे आहे P3 भाई शक्तीचे प्रणेता। P3 भाई शक्ती आणि परमजी ह्या दोघांमध्ये कुठलाही अंतर नाही। तर आपण संबंध ठेवायचा आहे फक्त आपली इच्छा पूर्ण कशी आपण करू शकतो त्याच्यासाठी। तर ही जे शक्ती आहे ते प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, आस्तिक नास्तिक किंवा ज्या व्यक्ती जेवण खावण आंघोळ पाणी किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याच्यामध्ये त्यांना काही कळत नाहीये, येडं वाकडं लहान मोठा म्हातारा सगळ्यांसाठी हे P3 भाई शक्ती आहे। फक्त एकच व्यक्तीसाठी शक्ती नाहीये, ते आहे आळशी। आलसी की कोई इच्छा पूरी नहीं होगी। कारण की आळसी कसं असतो की त्याला सगळं तुम्ही करा, मी काहीच करणार नाही। तर इथे डॉक्टर अजित म्हणतात हे जे क्लास आहे ना हे परमजीच्या शक्ती घेण्याची आणि ते पॉवर खेचण्याची एक क्रिया आहे। तर हे जेही अटेंटिव्ह आणि एकदम सिरियस होऊन जर अटेंड करतात त्यांना नक्कीच परमजीच्या पॉवर मिळणारच मिळणार। तर आणि आळशी म्हणजे काय आहे की जे फक्त इथे बघतो,
ओ हो हो, अरे वा वा वा, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. आणि जे जे सांगितलं ते केलंच नाही, घरी जाऊन कधी पण केलंच नाही, तर परत जैसे थे. तर हे जे आहे ना, जे आता तुम्ही बघत आहात आणि तुम्ही पण जे ऑनलाईन आहेत, तर तुम्ही सगळे मेहनतू आहात आणि तुमचे कर्म पण चांगले पिकलेले आहेत. तुमचे देवी देवता तुमच्यावर खुश आहे, म्हणूनच तुम्हाला P3Y हा क्लास जॉईन करण्याची इच्छा झाली. नाहीतर तुम्ही पण असेच राहिले असते. तर हा जो आहे त्याला आपण क्लास का म्हणतो? कारण की ह्याच्यामध्ये जेही शिकवण्यात येत आहे ते सगळं प्रॅक्टिकल करायचं आहे. हा कुठे कुठलीही कथा, सत्संग असं नाही आणि सत्संग तर नाहीच नाही. चर्चासत्र पण नाहीच नाही. का? तर सत्संगला गेलो, हरी हरी राम, हरी राम, राम 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 असं बोललो आपण. अरे वा, खूप छान वाटलं. 1 तास, 2 तास, 3 तास खूप मस्त वाटलं. परत घरी आलो, तेच आजारपण आहे, तेच दुखणं आहे, तेच घरामध्ये भांडण आहे, तेच मला आजार आहे, तेच रडणं आहे. परत आलो दुःखामध्ये. काय फायदा झाला? तर म्हणूनच आपल्या फायद्यासाठी आपण सुखी राहू त्याच्यासाठी आहे P3Y शक्ती. इकडे शिकून घ्या आणि ते प्रॅक्टिकल करून घ्या. तर प्रॅक्टिकल करण्यासाठी काय करायचं आहे की जे जे तुम्हाला आता इथे शिकवते त्याला प्रॅक्टिकल करा. हे नंतर क्लास संपल्यानंतर पण करा. जसं तुम्ही केलं परमयोग परमश्वास केलं परमजीची शक्तीच्या हे जे P3Y शक्ती आहे ते शक्तीचं आवाहन केलं शक्ती तुमच्या समोर. मग आनंद मागा, स्वास्थ्य मागा, घरामध्ये समृद्धी मागा, मुलांचं चांगलं करिअर मागा, का जे मागायचं असेल ते मागा. शक्ती तुमच्याकडेच आहे आणि आनंदाचा आनंद आहे. तर म्हणूनच हे क्लास आहे. तर एकदम लक्ष देऊन ह्या क्लास अटेंड करायचा आहे आणि शिकवण्यात आहे ते सगळं शिकून घ्यायचं आहे. तर पहिला हे सांगितलं तुम्हाला P3Y शक्ती काय आहे ते आणि आपण परमजीचं पूजन पण केलं. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणारे किंवा शिकवणारे जेही गुरु आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये जेही गुरु आहे की जे आपल्याला काही पण शिकवतात. आता गुरुची व्याख्या म्हणजे काय? तर गर्भगीतामध्ये 13व्या प्रश्नाच्या उत्तरमध्ये दिलेलं आहे की गुरु कसा असावा. तर जेही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काही शिकवतो ज्याच्याने आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, ज्याच्यामध्ये आपलं आयुष्य सुधारतं आणि एक व्यक्ती जो फक्त आपला लाभच लाभ बघतो, त्याच्या मागे त्याचा काही स्वार्थ नसतो. असे आपल्या सोबत गुरु आहे. तुम्ही आणि मी लकी आहे की तसे गुरु आपल्याला भेटलेले आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर अजित. तर डॉक्टर अजित स्वतः MBBS MS DGO लॅप्रोस्कोपिस्ट आहे. त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एक पण ऑपरेशन फेल नाही. तर डॉक्टर अजितने स्वतः हे सगळं एक्सपेरिमेंट केलं की मी पहिले P3Y शक्ती काय आहे, परमजी काय आहे, कोण आहे, तर ते मी सगळं शिकून घेऊ. हा माझा पर्सनल अनुभव आहे की खूप क्युरिओसिटी असायची. हे कसं होतं, हे का होतं, म्हणजे हे ज्ञान कसं असतं, म्हणजे हा रामायण म्हणजे असं कसं असतं किंवा हे कसं घडलेलं आहे. फक्त रुची 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 आणि जितकी वार्ता आणि जितकी गोष्ट आपण करतो 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 ज्ञान वाढतं पण ज्ञान सोबत बुद्धी पण तितकीच वाढते. पण P3Y शक्ती जर तुमच्या सोबत राहणार तर ते शक्ती आणि जे जे मेसेज आहे जेही तुम्हाला बुद्धी हवी आहे आयुष्यामध्ये तर ते सगळी बुद्धी तुम्हाला मिळणार आणि करेक्ट मिळणार. तुम्हाला कोणीही बायपास किंवा तुम्हाला कोणीही असं विचलित करू शकणार नाही. तुम्ही स्वतः तुम्हाला माहिती पडणार आहे कारण की ते ज्ञान आणि ते शक्ती तुमच्यामध्ये ऑलरेडी उतरलेली असणार आहे. तर हे सगळं शिकवायला आणि हे सगळं परमजीच्या ह्या शक्तीचा प्रयोग कसा करायचा हे जे शिकवणारे आहेत त्यांचं नाव आहे आपले गुरु डॉक्टर अजित के जे आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन देत असतात की P3Y शक्तीचा लाभ कसा घ्यायचा आहे. तर तुमचे माझे गुरु P3Y टीचर झाले आहे डॉक्टर अजित आणि ते तुमचे पण जेही गुरु असतील ते त्यांचं आपण मानसिक पूजन करूया. गुरु ब्रह्माचा श्लोक बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली आपली गुरुवंदना. आता जितकं आपण डॉक्टर अजित च्या जवळ राहू किंवा आपल्या गुरुच्या जवळ राहू तर तितकं सोपं असतं की हार्ड आहे. तर कसं असतं माहितीये का की जेव्हा आई असते ना
ते आई जेव्हा आपल्याला लाड करते ना तेव्हा आपल्याला आई इतकी आवडते, वा 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 माझी आई किती चांगली आहे, एकदम अप्सरा आहे, मी काय पुण्य केलं असेल मला अशी आई भेटली, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याला हे होतं म्हणजे वाटतं. पण जेव्हा आई मारते तेव्हा कशी आई आहे, मला मारते, किती अत्याचार करते, किती काय आहे. पण हे मारते तर काय आई येडी असते की आपल्याला मारते? नाही, तिचा काही उद्देश आहे, तिला काहीतरी शिकवायचं आहे म्हणून ती आपल्याला मारते. तसेच गुरु पण आपल्या आयुष्यामध्ये असेच असतात. तर डॉक्टर अजित म्हणतात गुरुचा आहार काय आहे, तर तो आहे शिष्याचा अभिमान. शिष्याचा अभिमान गुरुचा प्रथम आहार आहे. तर जोपर्यंत तुमचा अभिमान तुटत नाही तोपर्यंत गुरु असे असतात की ते तोडतच राहतात. आणि तोपर्यंत तुम्ही नम्र होणार नाही, तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये काय ऍक्च्युअल मध्ये काय आनंद आहे ते तुम्हाला भेटणार नाही. पण एकदा शरणागती दिली म्हणजे दिली, तर एक बार बोल दिया तो बोल दिया तो वो करना ही है. तर हे जर खुमारी ज्याच्यामध्ये असेल त्या व्यक्तीला दुःख म्हणजे काय हे कळणारच नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला आयुष्यामध्ये इतके तकलीफ म्हणजे मला असं मेंटल स्ट्रेस यायचा, असं काय आहे माझ्या आयुष्यामध्ये, हेच का झालं तेच का झालं, हे प्रत्येक वेळा मला वाटायचं, प्रत्येक वेळा. पण जेव्हा बस डॉक्टरजी ते सांगितलं ना, नाही हा नेगेटिव्ह विचार करायचा नाही, कॅन्सल, मनाची गोष्ट ऐकायचं नाही, कॅन्सल. प्रेग्नन्सी नंतर मला पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये मी चालली गेलेली होती. इतकं भयानक डिप्रेशन की मला असं वाटायचं की मी मी जगातच का आहे, म्हणजे मी जगतेच का आहे, माझं जीवनच का आहे. मग डॉक्टरजींनी म्हटलं हे तुझं मन आहे जे तुला हे सांगते, मनला सांग चुप, मला तुझं ऐकायचं नाहीये, मी फक्त डॉक्टर अजितचं ऐकणार आहे, परमजीतचं ऐकणार आहे, बस. जेव्हाही तुला नेगेटिव्ह विचार आले तेव्हा मनला सांगायचं चुप. तर तसंच आपण पण आपल्या मनला सांगत राहायचं आहे की चुप, माझ्याकडे पृथ्वीबाई शक्ती आहे, मी दुखी राहू शकणार नाही, माझ्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख लांबू शकणार नाही, दुःख येणार नाही असं सांगू शकतो का आपण? नाही. आपण आपलं जीवन आहे, आपण मनुष्य जीवन काळमध्ये आलेलो आहे, दुःख येणारच आहे. देवी देवता कृष्ण राम महाकाली ज्यांचं नाव घ्या त्यांचं नाव, पण त्यांना त्यांना दुःख नाही आलं, त्यांना त्रास नाही झाला, त्यांना परीक्षा नाही द्यावी लागली, कठोर परीक्षा द्यावी लागली, आपल्यापेक्षाही जास्त परीक्षा द्यावी लागली. मग ते हे म्हणत राहिले का मी तर देव आहे तरी पण मला हे त्रास होतोय, मी तर भगवान आहे माझ्याकडे इतकी शक्ती आहे तरी पण मला हे त्रास होतोय? नाही ना. ते तर त्यांच्याकडनं आपण काय शिकतो, देवी देवता कडून आपण काय शिकतो की जीवन आहे तर तकलीफ येणार, पण तकलीफ मध्ये राहून बघतो ओ मला तकलीफ आहे हे रडणं तुम्हाला आवडते की त्या तकलीफ मधून बाहेर हिम्मतीने आणि बुद्धीने वीरतेने बाहेर निघायचं, हे तुमची चॉईस आहे. तर जर दुःखामध्ये बसायचं असेल तर नशिबाला कोसत राहा, माझ्या नशिबात असं आहे तसं आहे. आणि जर वीर बनायचं आहे तर P3Y शक्तीचा लाभ घेऊन कुठलीही परिस्थितीमधून तुम्ही बाहेर निघू शकतात. पण हे जे मन आहे ना त्याला चूप सांगायचं आपल्याला आलं पाहिजे. तर हे कसं आपण सांगणार, तर त्याच्यासाठी परमजीने आपल्याला एक दिव्य क्रिया दिलेली आहे, त्याचं नाव आहे परमश्वास. परमश्वासची क्रिया आपण जेव्हाही मन आपलं डिप्रेस आहे, तकलीफ मध्ये आहे, रडायची इच्छा होत आहे, नेगेटिव्ह विचार येत आहे, तेव्हा तुम्ही हे परमश्वास करू शकतात. सोपी क्रिया आहे. गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायच्या तोंडाने आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. जेव्हाही श्वास तुम्ही बाहेर काढतात आवाज करायचा नाहीये, तो परम नाद आहे, हे परम श्वास आहे. मी एक करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. पण हे 10 परमश्वास हे फक्त एक नॉर्मल क्रिया आहे. मी तुम्हाला आता सांगितलं हे ते एक नॉर्मल क्रिया आहे. तर हे दिव्य कशी झाली, तर दिव्य परमजीच्या वाक्याने होते. जसे मी तुम्हाला आधी सांगितलं की P3Y शक्ती आहे, एक्सपेरिमेंट करायचं आहे. तर चला आपण सगळे ह्या क्लासमध्ये लाईव्ह परमजीचा परमश्वास करून मनाला आणि बुद्धीला शांत करू. तर परमजीचे वाक्य त्यांची शक्तीला आपण समोर बोलवू आणि 10 परमश्वास करू. बोलूया.
हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, परम श्वासचे हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, टेन्शन डिप्रेशन दूर करा, मी आनंदित राहू, खुश राहू असं करा, मी तुमच्या शरणात आहे. आता 10 लांब परम श्वास. दस म्हणजे बस. ते हे 10 लांब परम श्वास आपण घ्यायचे आहे. आणि जेही मुलं अभ्यास करत आहेत त्यांना जर चांगले मार्क पाहिजे असेल तर हे 10 परम श्वास किंवा त्यापेक्षा जास्त अभ्यासाचा आधी करायचं आहे, तर त्यांची यादशक्ती पण वाढेल आणि तेव्हा जेही ते अभ्यास करत आहेत ते त्यांना लक्षात पण राहील. आणि बाकीचे इतर लोक पण परम श्वासची हे क्रिया तकलीफ मध्ये किंवा मन अशांत असेल तेव्हाही करू शकतात. पण परमश्वासचे एक हे आहे की तुम्ही परमश्वास कसं करताय, असं करत असाल तर लाभ पण तसाच मिळेल शॉर्ट टर्म. आणि लॉंग टर्म तुम्हाला जर परमश्वासच्या पॉवर पाहिजे तर लांब लांब परमश्वास करायचा आहे. जितकं लांब परमश्वास आणि परमनाद करणार तितकाच पॉवर तुम्हाला मिळणार. तर आता इथे उपस्थित लाईव्ह जितके पण लोक आहे त्यांनी जर लक्ष देऊन परमश्वास केला असेल तर त्यांना नक्कीच परमश्वासचा म्हणजे शांतीचा लाभ झाला असेल. तर दुसरं की हे झालं परमश्वास. त्यानंतर आहे दुसरा पी म्हणजे पप्र, इच्छापूरक संकट मोचन. तर जे शक्तीची मी तुम्हाला गोष्ट केली पहिल्याच ह्याच्यामध्ये P3Y शक्तीचं हे जे महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये आपली इच्छा पूर्ण होते ते आहे 1 ते 11 वाक्य. 1 ते 11 वाक्य श्लोक मंत्र किंवा बाकी इतर काही नाहीये. हे फक्त आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या शक्तीला आपण बोलवतो, बोलवण्यासाठी जेही गोष्ट लागते ते 1 ते 11 वाक्य बस हे डोक्यात आणायचं आहे. दुसरं काहीच नाहीये. भाषामध्ये रूपांतरण करणे किंवा ह्याचा अर्थ काय आहे किंवा त्याचं फक्त मंत्रजाप करत राहायचं आहे असं काहीही करायचं नाहीये. आपले देवी देवता संत गुरु महाराज सगळ्यांना तुम्ही पूजा करा, त्यांना मानत राहा. पण तुमची इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची आहे तर P3Y शक्तीचा हा लाभ घ्यायचा आहे. आणि ते आहे हे 1 ते 11 वाक्य पप्र करा, तुमची इच्छा पूर्ण होणार. आता खूप व्यक्ती असे पण प्रश्न विचारतात, कुठली पण इच्छा पूर्ण होणार का? तर हो, प्रत्येक प्रकारची इच्छा पूर्ण होणार. भौतिक म्हणजे पैसा लत्ता समृद्धी इच्छा पूर्ण होईल, पैसा पण येईल. दुसरी शारीरिक स्वस्थ तंदुरुस्त तुम्ही राहणार. तिसरी आध्यात्मिक उन्नती प्रत्येकाला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती करू शकतो, हे पण इच्छा पूर्ण होणार. देवी देवताचे दर्शन किंवा आपले देवी देवता आपल्याला काय सांगतात किंवा काय मेसेज देऊ करतात तर ते पण आपण समजू शकतो ह्या P3Y शक्तीने. बरोबर. तर हे आपल्याला प्रॉपरली करण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. ओके. तर तुम्हाला धावायचं आहे, तुम्ही मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करतायत आणि मॅरेथॉन मध्ये तुम्हाला आता पळायचं आहे, 2 किलोमीटर पळायचं आहे. पण तुम्ही काही खाल्लंच नाहीये
जेवणच केलं नाहीये, फ्रूट खाल्ले नाहीये, प्रोटीन युक्त जेवण केलं नाहीये आणि तुम्हाला पळायचे. लोक म्हणतील तुम्हाला तुमचे पाय तर आहे, तुमचे पाय आहे, शरीर आहे, तुम्ही जिवंत आहात, तर तुम्ही का धावू नाही शकत, तुम्ही का पळू नाही शकत? लॉजिक बरोबर आहे ना? पळायचं तर पायाने आहे, बरोबर आहे, आणि माझ्यामध्ये जीव पण आहे, मी तर जिवंत आहे बाबा, हो, पण पळू का नाही शकत? माझ्यामध्ये ताकदच नाहीये, मी प्रोटीन युक्त फ्रूट हे ते डाएट वगैरे केलंच नाहीये, तर मी धावणार कसा? माझा विजन कसं मी मिळवेल? तसंच आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समोरच असतात, पण मला कळत नाहीये, माझ्यामध्ये ती शक्तीच नाहीये, माझ्यामध्ये तो लेवलच नाहीये की मी ते सगळी गोष्ट समजू शकू. म्हणूनच हे पी3 शक्ती आहे की ज्याच्याने तुम्ही सगळी गोष्ट समजू शकतात आणि स्वतःची इच्छा पूर्ण करू शकतात. पहिले इच्छा पूर्ण करा, 10 इच्छा पूर्ण करा, नंतर आपण मानायचं आहे की येस, पी3 शक्तीने कुठलेही कार्य पार पडतात, फक्त चुकीची इच्छा पूर्ण होत नाही. तर पहिले जे सांगितलं की कुठल्याही व्यक्तीची इच्छा पूर्ण होते, पण एक आळसीची इच्छा पूर्ण नाही होणार आणि दुसरी की चुकीची इच्छा पूर्ण नाही होणार, बाकी सगळ्या व्यक्तीचे सगळे इच्छा पूर्ण होऊ शकतात. तर चला, आपण ह्या क्लासमध्ये ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारपर्यंतचे प्रत्येक दिवस चांगले जाऊ त्याच्यासाठी आपण पप्र करूया. हे आहे साप्ताहिक पप्र. ह्या पत्रामध्ये आपण सगळी इच्छा सोबतच मागतो. पण तुमची काही विशेष इच्छा असेल की मला कुठेतरी जायचं आहे, किंवा मला मिळकत पाहिजे, मला माझे चांगलं घर पाहिजे, घरामध्ये सुख शांती पाहिजे, प्रमोशन पाहिजे, चांगलं प्रोजेक्टचं काम पाहिजे, आजार चांगला व्हायला पाहिजे, हे सगळी जे पर्टिक्युलर इच्छा आहे त्यासाठी पर्टिक्युलर पत्र घ्यायचे. तर आता आपण साप्ताहिक पत्र घेत आहोत, ते कॉमन पत्र आहे, पण हे तुमची विशेष इच्छासाठी जे पत्र घ्यायचे आहे तर ते सेपरेट पत्र करायचे. आणि जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, मी तुम्हाला 1-2 वेळा पत्र करवले की तुम्हाला कळून जाईल की पत्र कसे करायचं आहे आणि तसं तुम्ही करू शकतात. चला, तर आपण बोलूया 1 ते 8 वाक्य. 1 ते 8 वाक्य पत्राचे बोलूया. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस माझे चांगले जाओ असं करा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढो. लहान मुलांचं चांगलं करिअर हो, चांगला अभ्यास करो, त्यांची यादशक्ती वाढो. त्यासाठी मी त्यांना परम श्वास आणि परम नाद शिकवेल. माझा बुद्धी विकास करा. ऑफिसमध्ये, कार्यामध्ये, नोकरीमध्ये, अवतीभवतीचे जेही व्यक्ती आणि लोक आहे ते सगळे माझा लाभ मध्ये राहो. माझे बॉस, कलीग, मित्र, दुश्मन सगळेच व्यक्ती माझा लाभ मध्ये असो. माझा विकास हो, मी चांगलं काम करू, एफिशिएंटली काम करू, माझी कामाची गुणवत्ता वाढो असं करा. रोग, तकलीफ, बिमारी आवे नाही, आणि जर आली तर पप्र पाणीने ते बरे हो. मी वीर पी3 प्रचारक बनू, प्रचार करून अधिक सुखी हो असं करा. माझे प्रत्येक दिवस चांगले जाओ, आनंदित जाओ असं करा. वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये 10 रुपये किंवा जे तुमची इच्छा परमजींना देल, किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल आणि 5 व्यक्तींमध्ये गुडलक पत्र कार्ड ऑफर करेल. तर हे झालं तुमचं साप्ताहिक पत्र. मेहनतू तेच आहे की जे आपली सगळी इच्छा लिहून घेतो. तर सगळी आपली इच्छा आपल्याला लिहायची आहे. तर चला, आता आपण एक
विशेष शक्ती म्हणजे जे मी तुम्हाला बोलवलं पप्र पाणी, तर पप्र पाणीने खूप 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 लाभ होतो. तुमच्या शरीरामध्ये विशेष शक्ती पण येते, सुख शांती समृद्धी पण वाढते. घरामधल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपलं मनझोल पण मनमेळ पण होतो. तर डॉक्टर अजित आपल्याला हे पाणी सिद्ध करून देतात. आता ऐकूया आपण डॉक्टर अजितची वाणी. सोबतच सिद्ध करण्यासाठी पाणी पण घेऊन घ्यायचं आहे. परम जी को नमस्कार। आज सितंबर 2 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पितृवाईकर्ताओं को सूरत से डॉक्टर जी का आशीर्वाद आपका सभी प्रकार से मंगल हो और पितृवाई शक्ति का खूब प्रयोग करें। पप्र पानी, पप्र प्रसाद, गुडलक पप्र कार्ड, परम जी के फोटो इत्यादि। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने पप्र पानी, पप्र प्रसाद, गुडल पप्र का फोटो वगैरह में विशेष शक्ति रखी, प्रयोग कीजिए, पितृवाई शक्ति पाइए। परम जी वचन, मुझे तो फैलाव से मतलब है। 1993 अक्टूबर 23 को परम जी ये वचन बोले थे। विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 32 का दूसरा सिंह मास का 17वां दिन है। आज भादरवा सूद दशम है। आज बाबा रामदेव पीर जयंती है। वे राजस्थान में हुए। उन्होंने समानता के लिए बहुत कार्य किया। तो पिछले क्लास में भी और उमर गांव में जो समूह में भोजन प्रसाद लेते हैं उसमें सब समानता है। हर एक विषय करता समान है, मगर स्वच्छता बरकरार रखना है और अच्छी हैबिट्स रखना है ताकि परम जी को अच्छा लगे। आज मुड़िया स्वामी जयंती है, तो वे कच्छ मुद्रा में हुए। वहां के लोग उन्हें रक्षक देव मानते हैं। परम जी चालीसा जो शुरू में 1 महीना कंटिन्यूस सुनेगा और बाद में हर गुरुवार को सुनेगा और पितृ शक्ति का ठीक से प्रयोग करेगा, परम जी हमेशा उसकी रक्षा करेंगे। और वे चमत्कार के स्वामी थे, तो पितृ शक्ति से, उसके प्रयोग से, पप्र से, परम योग से बहुत चमत्कार होते हैं। तो जिनके भी बड़े काम बन जाए वे वेबसाइट phf@gmail.com कैंसल phf.com या अनुभव सेक्शन में अपना अनुभव पोस्ट करें और डॉक्टर अजीत को भी व्हाट्सएप करें। निमंत्रण में गुरुवार को इनकम वृद्धि पितृवाई क्लास अटेंड कीजिए। परम जी अवश्य समृद्धि प्रदान करेंगे और कर्जा मुक्ति देंगे, यदि बात मानेंगे तो, और मनमानी नहीं करोगे तो। और कल से यानी कि सोमवार से शुरू हो गया है गर्भ गीता सप्ताह।
रात को 9 बजे क्लास होता है, उसमें 7 दिन के लिए भगवद गीता सुनाई जाएगी। जो सुनेंगे उनको परम जी के प्रति खूब प्रेम बढ़ेगा और परम जी का भी उनको खूब प्रेम मिलेगा। और जैसे सुखदेव जी ने राजा परीक्षित को भगवत सुनाया था, वैसे प्रेम से यह भगवत गीता सुनिए, अन्य को सुनाइए, प्रेम बढ़ेगा और जीवन में चाहे कितना भी दुख आए प्राप्त अनुसार उसका अनुभव नहीं होगा और परम जी रक्षक बनकर खड़े रहेंगे। और अभी चल रहा है गणपति उत्सव के निमित्त से विशेष इच्छा पूर्ति शक्ति पर्व, वो चलेगा अनंत चौदस तक। तो यह क्लास अटेंड करने से कोई भी इच्छा हो पूरी हो जाएगी। उसमें पत्र ले लीजिए, तो खूब लोगों को कहिए यह क्लास अटेंड करने से ऑनलाइन अटेंड कर सकते हैं, बड़ी इच्छा जल्दी पूरी होगी उसमें पत्र लेने से। और घर पर भी परम जी की स्थापना कर सकते हैं, वहां भी इच्छा मांग सकते हैं। सोमवार से सितंबर 8 से पितृपक्ष शुरू हो जाएगा। मसान कैलेंडर में भाद्रपद पक्ष में और पूर्णिमा कैलेंडर में आश्विन पक्ष में 15 दिन पितृओं के रहेंगे। पितृलोग पृथ्वी लोक पर आएंगे और देखेंगे कि अपने जो भी कुटुंब वाले हैं उनको कितना याद करते हैं, क्या अर्पण करते हैं। और सभी पितृ सर्व पितृ अमास पूनम अमास के श्राद्ध के दिन उमरगांव परम के दर्शन करने के लिए आएंगे। तो उनके जो भी कुटुंबी वहां पर आएंगे पूरे कबीला के साथ, वे बड़े प्रसन्न होंगे और जो भी श्राद्ध किया हो वह प्रेम से स्वीकार करेंगे। तो सितंबर 21 का क्लास जो अटेंड करेगा उन पर पितृ अधिक प्रसन्न होंगे, श्राद्ध सफल होगा और पितृ दोष निवारण होगा। तो 21 तारीख तक में 10 या उससे अधिक लोगों को और जो पितृदोष से पीड़ित हैं उन सभी को यह क्लास अटेंड करने के लिए कहें। तो 21 तारीख को 9:30 से पहले उमरगांव क्लास में बैठ जाना है। और उसके लिए RSVP ऑनलाइन गूगल पर और व्हाट्सएप पर करना है। जिनका भी जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी यजमान बने हुए हैं उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, सब्सक्राइब कीजिएगा, शेयर कीजिएगा और कमेंट भी लिखिएगा। और अपने चैनल्स को PTHF और अन्य 15 से अधिक ब्रांच चैनल्स को भी सब्सक्राइब कीजिएगा, अन्य से भी कराइएगा। परम जी को और पितृवाय शक्तीचे काम बने. तर हे हती डॉक्टर अजितची वाणी. तर आता आपल्याला शक्ती भेटो, जेही डॉक्टर अजितने आपल्याला सांगितलं की हे गर्भगीता वाचनने आपल्याला दुःखचा अनुभव होणारच नाही. बघा आज आपण तेच बोललो आणि डॉक्टर अजित पण आपल्याला तेच सांगितलं की ते शक्ती दुःखाचा अनुभवच होणार नाही. परमजी स्वतः त्याच्यामध्ये उभे राहणार आणि आपल्याला त्याच्यामधून बाहेर काढणार. तर त्याच्यासाठी परमयोग करणे अति आवश्यक आहे. काहीही झालं तरीही परमयोग करायचं विसरायचं नाही. जर एकही दिवस तुम्ही परमयोगसाठी खाडा पाडला तर 1 महिना तुम्ही मागे जातात. परत ते शक्ती तुम्हाला घ्यावी लागते. मोबाईल असतो ना, मोबाईल तो कसा रिचार्ज होतो? 10%, 15%, 20% असं रिचार्ज होतो, बरोबर. पण तुम्ही 10 दिवस जर त्याला रिचार्ज नाही केलं तर कुठे येतो? परत डाऊन. परत 1, 2, 3, 10, 20, 30 असं येतो, बरोबर. सेम तसंच आहे. कन्सिडर दिस ॲज अ पॉवर. म्हणजे हे P3Y शक्तीला पॉवर सारखंच आधी ट्रीट करा.
तर तुम्ही जर हे सल्लंग करत राहणार तर कंटिन्यू तुम्हाला वाढत जाणार, शक्ती वाढत जाणार, कमी नाही होणार. पण जर गॅप पडला तर परत 0 पासून. तर चला करूया परम योग. तर बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मन शांत करा, सद्बुद्धी द्या. P3Y शक्तीने P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊ, पुढे जाऊ. रात्री चांगली झोप येऊ द्या. माझा आध्यात्मिक विकास करा. 3 लांब परमनाद. मस्तिष्क म्हणून आपली सगळी इच्छा मागून घ्या. तुम्ही जेही इच्छा मागितली, जे मागत आहात, तर परमजी आणि डॉक्टरजीचे स्मरण करून आपण सर्वांना आशीर्वाद की तुम्ही जेही इच्छा मागत आहात ते सगळी इच्छा तुमची पूर्ण हो. त्यासाठी पप्र करायचे आहे, परम योग पण करत राहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, परमजी हो अपने साथ तो चिंता की क्या बात. तर जे व्यक्ती डॉक्टरजीत म्हणतात की जे व्यक्ती खूप सिरियस राहतात, म्हणजे कधी पण हसत नाही आणि प्रत्येक वेळा रडत राहतात, माझं असं झालं, मी खूप दुःखी आहे, नशिबाने मला असं केलं, तर नशीब अजून तिला टोचतं करते. अच्छा तू माझ्यावर बोलतो का, घे घे घे, असं करून जास्त आपल्याला त्रास देतो. पण जेव्हा आपण हसतो, ठीक आहे करायचं आहे, परमजी आहे ना माझ्यासोबत, जसं परम डॉक्टर अजितने आता आपल्याला वाणीमध्ये सांगितलं, दुःख असेल, त्रास असेल, परमजी स्वयं आपल्या पाठीमागे राहणार, स्वयं आपल्या सोबत राहणार. आपण तेव्हा एकटे राहणार नाही. बस परमजी आपल्या सोबत आहे, तर मग काय दुःख आणि त्रास काय ते तर सहज निघून जाणार. बरोबर ना. तर एक्झाम्पल आठवण ठेवायची की कृष्णाचा मित्र, परम मित्र सुदामा, तर ते सुदामा असं म्हणायचा की माझा मित्र तर किती पैसेदार आहे, असं आहे तसं आहे, मी गरीब आहे, फलाना ढिमकाना ढिमकाना. तो रडतच राहिला असता. त्याच्याकडे फक्त त्याला एकच वस्तू होती, कृष्ण. बस धून लागली होती, बस धून 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 धून. त्याच्यामध्ये गरिबी काय, दाना पाणी हे ते काय सगळं प्रॉब्लेम तकलीफ तर त्याच्या असं निघून जायचं, कृष्ण आहे ना माझ्यासोबत, अजून काय पाहिजे. बस तर आपण पण आपली खुमारी ठेवायची आहे. परमजीने आपले इतके काम बनवलेले आहेत, ते प्रत्येक वेळा आपल्या सोबत आहे. परमयोग केलं की परमजी दिव्य स्वरूप मध्ये, शक्ती स्वरूप मध्ये आपल्या सोबत राहतात. काही काही व्यक्ती असे आहात की जे स्वतः परमयोग करतात आणि त्यांना अनुभव होतो की काही शक्ती त्यांच्या आजूबाजूला आहे. तर हे शक्तीचा अनुभव तुम्ही पण करू शकतात. तर त्याच्यासाठी सजग राहा. तर चला, तर क्लासच्या P3Y शक्तीमध्ये भरपूर गोष्टी आहे. तर डॉक्टर अजितचा क्लास म्हणजे प्रत्येक गुरुवारी सकाळी 7 वाजता इन्कम वृत्ती क्लास हा चुकायचा नाही. ज्या व्यक्तींना आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, इन्कम वृद्धी करायची आहे, त्या व्यक्तींनी अचूक क्लास अटेंड करायला पाहिजे. शुक्रवारी असतो इंटरनॅशनल क्लब मीटिंग आणि ध्यान क्लास. ह्याच्यामध्ये इतकी छान गोष्ट सांगण्यात येते की तुमचं मन शांत होतं. तुम्हाला असं वाटतं की ह्या प्रश्नाचे म्हणजे तुमच्या जीवनाचे काही प्रश्न असतील की ज्याचे उत्तर तुम्हाला पाहिजे असेल, तर त्या ध्यान क्लास अटेंड करण्याने ते उत्तर तुम्हाला मिळतील. आणि मंगळवारचा हा मराठी क्लास म्हणजे परमजीची शक्ती आपल्यामध्ये घेऊन
आपलं मराठी आपली भाषामध्ये आपण हे शिकत आहोत आणि लोकांना पण ही अपॉर्च्युनिटी द्यायची की हे शक्तीचा लाभ ते पण घेऊ शकतात. तर प्रचार करत राहायचं आहे, लोकांना सांगत राहायचं आहे. तुम्ही सुखी झाले, लोकांना पण सुखी बनवा. तुम्ही हसत झाले तर लोकांना पण हसवता शिका. लोक रडतायत ना तुम्ही मज्जा करताय, तर हे कसं ह्युमन बीन आहे. आपल्याला चांगला व्यक्ती बनायचं आहे. म्हणून मी पण सुखी, तुम्ही पण सुखी, आनंदच आनंद. आणि जर कोणी गोष्ट ऐकत नाहीये तर अपने को क्या लेना देना, मला काही घेणं देणं नाहीये बाई, मी तर माझ्यासाठी केलं. मला तुला आनंदात बघायचं होतं, आता तुला नाही यायचं तर मला काय घेणं देणं, मी माझ्या माझ्या कामामध्ये. तर एकच वेळा P3Y शक्ती द्यायची, क्लासमध्ये निमंत्रण द्यायचं, त्याला नाही यायचं काय काय घेणं देणं नाही आपल्याला. आपण पुढे आयुष्यामध्ये आपल्या अवतीभोवतीला कमी लोक आहे जे दुखी आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीला P3Y शक्ती सांगत राहायची. चला करूया क्लास समापन. बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम नमः. परमजी की जय हो, जय जयकार हो. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तर हसत रहा, आनंदित रहा आणि P3Y प्रचार करत रहा. P3Y शक्ति से काम बने, जो परम जी और डॉक्टर अजीत की बात माने और मनवाए. नमस्कार.